झी 24 तास एक पाऊल पुढे. तुमचं अमरावतीला एक भाषण होतं आणि त्याला 40,000 लोक शेतकरी आलेले होते आणि तुम्ही सांगितलं की ज्या भाकरीचं रोप लावणारा शेतकरी उपाशी असतो तर त्याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे आणि प्रचंड मोठा टाळ्यांचा कडकडाट त्या ठिकाणी झाला होता. दलित समाजातनं पुढे आलेली उद्योजिका धडाडीनं जिल्ह्याच्याकडे बेरोजगारांची संघटना आहे, सुशिक्षित तिच्या बरोबर आहे, कधी राजकारणात पडावं असं नाही वाटलं? नाही, राजकारणात पडावं असं नाही वाटलं. ऍक्च्युली माझे रिलेशन सगळ्यांबरोबर आहेत, म्हणजे ज्याही पक्षाचे जेही आहेत, म्हणजे मग ते बीजेपी असेल, शिवसेना असेल किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी, सगळ्या चांगल्या लोकांबरोबर चांगले रिलेशन माझे सगळ्या पक्षाचे आहेत. म्हणून मला कोणी विरोध करत नाही, सगळेच मला मदत करतात. पण मला राजकारणात जायला याच्यासाठी आवडत नाहीये, कारण राजकारण माझ्या नजरेत म्हणजे कसं आहे की जर समजा एखादी चेअर तुम्हाला मिळालीच तर तिला टिकून ठेवण्यासाठी म्हणजे आता ज्या तडजोडी करायला लागतात त्या मला जमणार नाहीये. तुमच्या स्वभावाचा माझ्या स्वभावाचा तो भाग नाहीये. त्या तडजोडी मी करूच शकणार नाहीये. आणि ती खुर्ची किती तडजोडी एखाद्याने केली तरी ती 5 वर्षाची राहील किंवा नाही राहील हा प्रश्न आहे त्याच्याकडे. ती खेचण्यासाठी खूप सारे लाईन मध्ये असतात. पण माझी जी खुर्ची मी मिळवली माझ्या कष्टाने ही मात्र कधीच कोणी खेचणार नाही, कायमस्वरूपी माझी आपली आहे. एक थोडा दलित समाजावरचा आपण प्रश्न घेऊया आणि तो म्हणजे दलितांसाठीचं आरक्षण. ते आरक्षण खरोखरच दलित समाजातल्या वंचितांपर्यंत पोहोचतोय का? त्यामुळे एक प्रकारे समाजात खरोखरच बदल घडतोय का पांगळेपणा आणखीन वाढतोय? खरोखरच या आरक्षणाच्या संपूर्ण प्रक्रियेकडे तुम्ही कसं बघता? असं आहे की ज्या लोकांना त्याची खरी गरज आहे, जे तळागाळातले लोक आहेत त्यांना गरज आहे ती आहेच आहे. परंतु कसं होतं की काही लोक जेव्हा जे मोठे झाले, जरी एखादा दलित तो जर मोठा साहेब जरी झाला असेल तरी त्यांनी त्याच्या मुलाला मात्र ते आरक्षण घेण्याची गरज आहे असं मला नाही वाटत. कारण तो तेवढा मोठा झालेला आहे, तो त्याच्याकडे आलेली जी काही म्हणजे एक प्रकारे त्याला काय म्हणता येईल, म्हणजे तुम्ही एवढा मोठा झालात की तुम्ही तुमच्या मुलाला तुमच्या योग्यतेप्रमाणे तुम्ही त्याला वाढवू शकता, शिकवू शकता. मग तुम्हाला ते आरक्षण घेण्याची गरज आहे का नाही? मग तुमच्या ते जे तळागाळातले लोक आहेत त्यांना खरोखर ज्याची गरज आहे त्यांना ते मिळू देत ना. आज माझा मुलगा सुद्धा पायलट आहे. मी त्याला कधी म्हणजे जनरल मधून मी त्याला जाऊ दिलं, मी कधी त्या आरक्षणाचा एक सुद्धा हे घेतलं नाही. तुमच्या मुलाला दलित असूनही जनरल मधूनच स्पर्धात्मक युगात ढकलून दिलं, त्याला कुठेही आरक्षणाच्या कुबड्या घेऊ दिल्या नाही? माझ्या मुलीला नाही, माझ्या मुलाला देखील नाही. जे लोक सदन समाजातले आहेत, जे आरक्षणाच्या कुबड्या घेत आहेत, त्यांच्यासाठी हे विचार कदाचित डोळ्यात अंजन घालणारे असतील. एका विशिष्ट टप्प्यानंतर अशा प्रकारच्या आरक्षणाचा फायदा गरजच नाही. ते आरक्षण त्यांनी खरोखर तळागाळातली जी लोक आहेत त्यांनी भलं घ्यावं, कारण त्यांच्याकडे दुसरा मार्गच नाहीये दुसरा उत्थापनाचा. हा, पण जी पुढे गेलेली आहे त्यांनी खरंच ते घेऊ नये. अनेक मोठ्या व्यक्तींची तुमची भेट असते, त्याच्यामध्ये रतन टाटा असतात, मुकेश अंबानी असतात. अकोल्याच्या एका छोट्या खेडेगावातनं आलेल्या मुलीला तेव्हा काय वाटतंय जेव्हा रतन टाटा कौतुक करतात, अंबानी कौतुक करतात, दलाई लामा कौतुक करतात, तुम्हाला पद्मश्री मिळाली तुमच्या कामाबद्दल? खरंच मलाही कधी मी विचार करते तर मला इतका आनंद होतो की खरंच म्हणजे मी काय होते काय झाले, पण हे सगळं करत असताना माझ्या कष्टाचं कुठेतरी मला फळ मिळालं. मी कधीही कुठेही कसल्याही कामाला घाबरले नाही. जीव घेणारी लोक माझ्यावर सुपारी सुद्धा मला देण्यात आली, माझ्यासाठी जीव घेणे हल्ले झाले माझ्यावर, परंतु मी त्याला घाबरले नाही. ज्यावेळेला कमानीचं सगळं काम करत होते ना त्यावेळेला सुद्धा हे खूप असं, ज्यावेळेस ती माझी फॅक्टरीची जागा रिकामी करून द्यायची होती, लोकांनी बुलडोजर चालवण्याचा प्रयत्न केला, तिथे सुद्धा कितीतरी गुंडा झाले, म्हणजे तिथे सुद्धा सुपारी देण्यात आली. तर माझे बिचारे काही कार्यकर्ते इथे येऊन बसायचे जे माझ्यावर प्रेम करणारे असे, आणि बाहेर मी जिथपर्यंत गाडीत बसत नाही तिथपर्यंत ते बसून राहायचे की ताईची गाडी बरोबर गेली का. मी त्यांना सांगितलं तुम्ही एवढी काळजी करण्याचं कारण नाही, माझ्याकडे सुद्धा फर्स्ट क्लास रिव्हॉल्वर आहे, त्याच्यामध्ये 6 हा हातात माझ्याकडे पण रिव्हॉल्वर आहे. आणि जिथपर्यंत त्या 6 गोळ्या आहेत तिथपर्यंत निदान मला कोणी मारणार नाही. आणि कॉन्फिडन्स हा माझा आपला स्वतःचा विश्वास होता. पण मी कधीही घाबरलेले नाही. मला ज्यावेळेस मी बिल्डर झाले त्यावेळेस सुद्धा असाच प्रकार झालेला होता. मला कसं मारण्यात येईल, त्याच्यानंतर ते कुठे पळून जातील वगैरे वगैरे हा सगळा असा प्रकार झालेला, प्लॅन ठरला. आणि त्या प्लॅन मधलाच एक ग्रस्त माझ्याकडे आला आणि त्याने मला सांगितलं की ताई तुम्ही खरोखर ही मुंबई सोडून निघून जा गावाकडे, कारण तुम्ही इथे राहू नका. कारण जी लोक इथे आहेत, ज्या लोकांनी काहीतरी एक प्लॅन केलेला आहे,
माझे हात पोळलेले आहेत, खतरनाक लोक आहेत, तर तुम्ही आपल्या गावी निघून जा. म्हटलं अरे बाबा, मी गावावरून इथे काहीतरी मिळवण्यासाठी करण्यासाठी आलेली, गावी जाऊन मी करणार काय? तर म्हटलं मी गावी जाणार नाही, काय होतं ते मी इथेच थांबणार आहे. आणि मी तुम्हाला सांगते की ज्या वेळेला जी बिल्डिंग मी बांधत होती, ज्या लोकांनी मला मारण्याची सुपारी दिली, मी आपली एकटी जाऊन खुर्ची टाकून तिथे बसून राहायची की कोणाची माईची लालची ताकद आहे तर येऊन मारावं, मी बसलेली आहे. क्या बात है, क्या बात है. तर अशा पद्धतीने जो माझा आत्मविश्वास होता, दृढ असा आत्मविश्वास, त्या आत्मविश्वासामुळेच मला असं वाटते की मी आता कदाचित घडू शकले असेल. या सगळ्या ताणतणावाच्या काळात स्वतःला शांत कसं ठेवता, रिलॅक्स कसं होता, तुमचे छंद काय? नाही, काहीच नाही. पूर्वी होते, म्हणजे अगदी लहान होती त्यावेळेस मला असं संगीताची आवड असायची, वाचनाची आवड असायची. परंतु जेव्हा ह्या सगळ्या कामामध्ये पडले तर वेळच कुठे होता. मला तर उलट असं व्हायचं की रात्र तरी का होते, रात्र झाली म्हणजे माझं हे काम राहिलं की नाही. मला ते अमुक अगदी म्हणजे इतकी कामाची वेळ लागलेलं होतं मला. म्हणजे सकाळी 6 वाजले की आपलं कसंही निघायचं. तुम्हाला मी सांगते की मला जेवणाची कधी मला भूक लागली नाही, आजही मला भूक लागत नाही. आता तर मला आतडीच मेली माझी, कारण त्या बिचाऱ्यांना कधी जेवणच वेळेला दिलेलं नसेल. सकाळी एक चहा पिला, निघाले घराच्या बाहेर की रात्री 11, 11:30ला एक पोळी एवढा भात खाल्ला की झालं. म्हणजे भूक कशाला म्हणतात, तहान कशाला म्हणतात, झोप कशाला म्हणतात हे सुद्धा माहित नाही, तर छंद कशाला आले. म्हणजे सगळं फक्त काम आणि कामाच्या शिवाय काहीच नाही. म्हणजे मी एवढं कामाला जीवन अत्यंत प्रखररित्या तुमच्या अंगावर आलंय, पण तरी त्या जीवनाविषयी कोणत्याही प्रकारचा कडवटपणा तुमच्या स्वरात कुठेही दिसत नाही. तुमच्या आयुष्यातला हा सकारात्मकता हेच तुमच्या यशाचं खरं मूळ आहे. हेच खरं मूळ आहे. प्रेक्षको, एखाद्या चित्रपटाचा थरार पाहावा अशा प्रकारची ही एखाद्या चित्रपटाच्या नायिकेची कहाणी आपण पाहत होतो. आज हे त्यांच्या तोंडून ऐकलं म्हणून तुमचा त्यावर विश्वास बसला. अन्यथा मी जर एकट्याने तुम्हाला ही कहाणी सांगितली असती तर तुमचा विश्वास बसला नसता. अकोल्यासारख्या एका अत्यंत खेडेगावातनं आलेल्या एका अशिक्षित मुलीनं आज रतन टाटा, मुकेश अंबानी, दलाई लामा इतकंच काय तर आंबेडकरी चळवळीतनं प्रेरणा घेऊन हजारो कोटींचा उलाढाल असलेला व्यवसाय उभा केला, त्याचं नेतृत्व केलं, बेरोजगारांची संघटना उभी केली आणि त्याही पेक्षा सुद्धा स्वतःच्या हातानं आत्महत्या करायचा प्रयत्न केलेल्या हातांनीच हजारो बेरोजगारांना आज मदतीचा आधार दिला. या होत्या कल्पना सरोज. कल्पना सरोज, आज इतका प्रदीर्घ वेळ इतक्या अनंत अडचणीत तुम्ही आम्हाला दिलात आणि आमच्या झी24 तासच्या प्रेक्षकांना तुमच्या जीवनाची कहाणी इतक्या नितळ, साध्या, सोप्या शब्दात उलगडून दाखवली, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. इट वॉज फॅन्टॅस्टिक नोईंग यू. थँक्यू. झी 24 तास, एक पाऊल पुढे.